आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि झटपट होणारी अशी कॉर्न क्रिस्पीची रेसिपी। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी पॅनमध्ये एक 4 ग्लास पाणी घेतलं आहे। आता हे पाणी चांगलं उकळलं की यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि 2 कप कॉर्न टाकून घेत आहे। आता हे कॉर्न आपण या पाण्यामध्ये एक 4 ते 5 मिनिटं बॉईल करून घेणार आहोत। कॉर्न आता आपले चांगले बॉईल झाले आहेत। आता याला चाळणीमध्ये काढून घेऊ। आता हे कॉर्न आपण थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवून देऊ। आता हे कॉर्न गार झाल्यानंतर आता आपण हे कॉर्न एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये टाकू 1 चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचा मैदा। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करू आणि याला कॉर्नला छान कोटिंग करून घेऊ। आता हे छान कॉर्नला कोट झालं आहे। आता चाळणीमध्ये आपण थोडं टाकत याच्यामधलं एक्स्ट्रा पीठ काढून घेऊ आणि हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता कढईमध्ये मी तळण्यासाठी तेल घेत आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आता हे कॉर्न आपण छान यामध्ये तळून घेऊ। हाय फ्लेमवर आपल्याला हे कॉर्न एक 5 ते 7 मिनिटं छान तळून घ्यायचे आहे। कॉर्न तळताना थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे। कधी हे कॉर्न फुटतात आणि अंगावर हे उडून येतं। आता बघा आपले कॉर्न छान तळून झाले आहे। आता हे आपण टिश्यू पेपरवर नाही तर एका चाळणीमध्ये काढून घेऊ। आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे। त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला अद्रक, 1-2 लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हे सर्व आपण एक अर्धा मिनिट परतून घेऊ। आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकून तोही परतून घेऊ। आता कांदा आपला चांगला परतून झाला आहे। आता यामध्ये आपण एक छोटी बारीक चिरलेली शिमला मिरच टाकून तीही चांगली परतून घेऊ। आता याला चटपटीत फ्लेवर आणण्यासाठी यामध्ये आता आपण 2 चमचे केचप, 1 चमचा शेजवान सॉस, अर्धा चमचा मिरची पावडर, आवडीनुसार मीठ टाकून हे परतून घेऊ। आता मसाला छान आपला परतून झाला। यामध्ये आपण तळलेले कॉर्न टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आहे ना एकदम झटपट रेसिपी आणि चटपटीत पण। संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तर एकदम झटपटीत होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा। थँक्यू।